नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवर्ड या चॅनलवर स्वागत करते। तर आज मी तुम्हाला वाटाणे या पिकासाठी आपण सुरुवातीचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे, म्हणजे सुरुवातीच्या 25 ते 30 दिवसांमध्ये आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, यासाठी कोणते खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे, कोणते ग्रेड असलेलं खत व्यवस्थापन केलं पाहिजे, त्याचबरोबर आपण पहिलं कॉम्बिनेशन हे कोणतं वापरलं पाहिजे स्प्रे करताना, कारण याचा फायदा आपल्याला पुढे जाऊन असं होणार आहे की वाटाणे हे जे पीक आहे यावरती आपल्याला डावणी असेल, करपा असेल, भुरी असेल, तर याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो। त्याचबरोबर वाटाण्याचे जे पानं असतात त्या यावरती तुम्ही बघू शकता की पिवळी बुरशी असेल, तर याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो। तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणते योग्य औषधं मारले पाहिजे, तर हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणार आहे। तर आपला व्हिडिओ हा कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित माहिती होईल। तर शेतकरी बांधवांनो, सध्या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान बऱ्यापैकी वाटाणे या पिकाची पेरणी झालेली आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वाटाणे या पिकाची सविस्तर माहिती बघणार आहोत, म्हणजेच वाटाणा पेरणीपासून तर आपलं पीक हे 20-25 दिवसांचं होईपर्यंत आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, जेणेकरून झाडांवर बुरशीचा अटॅक हा लवकर होणार नाही व त्यासोबत झाडे हे निरोगी राहतील, हेल्दी राहतील। आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त प्रमाणात फुलकळी लागण्यासाठी, झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी, त्याचबरोबर चांगली सेटिंग होण्यासाठी आपण सुरुवातीला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन उत्पन्न हे जास्त प्रमाणात मिळेल, गळीत हे जास्त प्रमाणात मिळेल। कारण वाटाण्याचं हे जे पीक आहे तर हे फक्त 2 ते 2.5 महिन्याचं पीक आहे। तर ह्या 2 ते 2.5 महिन्यात आपण जर चांगलं नियोजन केलं सुरुवातीपासून, तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मी काही दिवसांपूर्वी एक वाटाणा या पिकावर एक व्हिडिओ बनवला होता। तर त्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट सांगितले होते की पेरणी केल्यानंतर आपण सुरुवातीलाच गंधकचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे, तो का केला पाहिजे, त्याचे पुढे जाऊन आपल्याला फायदे काय होणार आहे। तर ते सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगितल्या होत्या। आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी हेही सांगितलं होतं की आपण प्री एमर्जन्स हर्बिसाइड हे फवारलं पाहिजे। तर त्याचे फायदे काय आहेत, कारण काय होतं की बघा, आपण जर तणनाशक जर नंतरून फवारलं पीक उगल्यानंतर, तर झाड आपले 9 ते 10 दिवस शॉकमध्ये जातात, झाडांना झटका बसतो। तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी जर तुम्ही आधीच जर तणनाशक म्हणजेच बीजनाशक म्हणून ते नष्ट केले, तर पुढे जाऊन तणांची उगवण क्षमता ही कमी होते। तर ह्या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगितल्या होत्या। तर नक्की जाऊन तो तुम्ही व्हिडिओ चेक करा, यामुळे नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटाणा पेरणीच्या वेळी या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर नक्की जाऊन तो तुम्ही व्हिडिओ चेक करा। तर शेतकरी बांधवांनो, पेरणी केल्यानंतर वेळेत संपूर्ण प्लॉटला पाणी देणं गरजेचं आहे। तर 1 ते 2 पाणी दिल्यानंतर जेव्हा वाटाणा व्यवस्थित उतरून पडेल, म्हणजे सीड जर्मिनेशन व्यवस्थित होईल, त्यानंतर व्यवस्थित खुरपणी करून घेणं गरजेचं आहे। यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळे तणनाशक उपलब्ध आहे, परंतु तुम्ही तणनाशक न वापरता जर खुरपणी करून जर तण काढलं, तर याचा फायदा तुम्हाला नक्की जास्त प्रमाणात होतो। कारण यामुळे जमीन ही भुसभुशीत होऊन हवा ही जमिनीमध्ये खेळती राहते, जमिनीचा पोत सुधारतो। तर खुरपणी झाल्यानंतर खत व्यवस्थापन करायचं आहे, म्हणजे साधारण 20 ते 25 दिवसांच्या दरम्यान तुम्हाला हे पहिलं खत व्यवस्थापन करायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला 20-20-0-13 हे खत वापरायचं आहे। यामध्ये नत्र, स्फुरद व गंधक म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस व सल्फर हे घटक यामध्ये प्रेझेंट आहेत। यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली होते, त्याचबरोबर झाडांचे फुटवे हे जास्त प्रमाणात होतात व वाढी झपाट्याने होते। आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे नत्र आहे तर हे अमोनिकल फॉर्ममध्ये आहे, तर यामुळे झाड दीर्घकाळ ही हिरवेगारपणा राहतो, म्हणजेच पिकाची काळोखी ही दीर्घकाळ टिकून राहते। तर नक्की तुम्ही हे 20-20-0-13 हेच खत टाका। तर हे खत व्यवस्थापन झाल्यानंतर आपल्याला यावर एक कॉम्बिनेशन स्प्रे घेणं गरजेचं आहे। तर या स्प्रेमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक व एक पिजार असं याचं कॉम्बिनेशन आपल्याला स्प्रेमध्ये घ्यायचं आहे। तर बुरशीनाशक यामध्ये वापरण्याचं कारण असं की वाटाणा या पिकावर भुरी, करपा, डावणी या रोगांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो। तर हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला बुरशीनाशकचा वापर करणं यामध्ये गरजेचं आहे। तर यासाठी UPL कंपनीचं जे साफ हे बुरशीनाशक आहे तर हे आपल्याला वापरायचं आहे। यामध्ये कार्बेंडेझिम 12% प्लस मँकोझेब 63% WP हे कंटेंट यामध्ये प्रेझेंट आहे। तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला प्रति लिटरसाठी 2 ग्रॅम, म्हणजेच 20 लिटरचा जर पंप असेल तर यासाठी तुम्ही 40 ग्रॅम असं घ्यायचं आहे, आणि जर 16 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्ही 32 ग्रॅम असं याचं प्रमाण घ्यायचं आहे।
तर यानंतर कीटकनाशकमध्ये आपल्याला प्रोक्लेम हे कीटकनाशक वापरायचं आहे. यामुळे संपूर्णपणे आळे वगैरे असतील तर यांचा नायनाट होईल आणि त्यासोबत जर थ्रिप्स वगैरे बसत असतील झाडांवर तर हेही बसणार नाही किंवा संपूर्णपणे नष्ट होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं पीक जेव्हा फ्लावरिंग स्टेजला असतं तर योग्य कीटकनाशक हे वापरणं आपण महत्त्वाचं असतं. कारण काही कीटकनाशकमुळे काय होतं की फुलांची फुलगळ होते, तर यामुळे आपलं खूप सारं नुकसान होतं. तर योग्य कीटकनाशक आपण सिलेक्ट करून तेच फवारणं गरजेचं आहे. तर यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही प्रोक्लेम हे औषध वापरा. याचं प्रमाण घेताना तुम्हाला 16 लिटरसाठी हे 10 ग्रॅम असं घ्यायचं आहे. यामुळे तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही, फुलगळ वगैरे काही होणार नाही. तर नक्की तुम्ही हेच औषध वापरा. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये एक टॉनिकचाही वापर करायचा आहे. तर टॉनिक वापरताना आपल्याला यामध्ये सिजेंटा कंपनीचं जे इसाबियन आहे तर हे वापरायचं आहे. तर हे एक बायोस्टिम्युलंट आहे. तर यामध्ये अमायनो ॲसिड हे प्रेझेंट आहे. यामुळे झाडांमधले सेल डिव्हिजन होण्यासाठी मदत होते, म्हणजेच पेशींचं विभाजन होऊन झाडांचे फुटवे हे जास्त प्रमाणात होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबत झाडांची कार्यक्षमताही सुधारते. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे झाडं हे सहजासहजी कोणत्याही रोगांना बळी पडत नाही. तर हे आपल्याला यामध्ये वापरणं गरजेचं आहे, कारण यामध्ये अमायनो ॲसिड हे कंटेंट आहे. आणि याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला 1 लिटरसाठी 2 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजेच 20 लिटरसाठी तुम्हाला 40 ml असं याचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि जर 16 लिटरचा पंप असेल तर यासाठी तुम्ही 32 ml असं घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही ह्या प्लॉटची क्वालिटी बघू शकता कशा पद्धतीची आहे. एवढ्या जास्त प्रमाणात शेंगा लागू नये सध्या फुलं निघत आहेत. हे बघा, एका झाडाला एवढ्या प्रमाणात शेंगा आहेत. त्याचबरोबर वरती आपल्याला फुलं निघलेले दिसून येत आहेत. अतिशय जबरदस्त ह्या प्लॉटची सेटिंग झालेली आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीच्या मालाची क्वालिटी पाहिजे असेल तर नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन करा. 100% तुम्हाला याचे रिझल्ट अतिशय छान मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर सुरुवातीपासून व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन क्वालिटी मालाची चांगली मिळणार आहे. तर हा प्लॉट तुम्ही बघू शकता. आपण ह्याही प्लॉटला त्याच पद्धतीने व्यवस्थापन केलं होतं. तर सध्या तुम्ही बघू शकता की मालाची क्वालिटी आपल्याला कशा पद्धतीची बघायला मिळत आहे. तर नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापन करा. नक्कीच तुम्हाला पुढे जाऊन त्याची क्वालिटी व त्याचबरोबर उत्पन्न हे भरघोस मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओ हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. धन्यवाद.